रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे अपघात टाळण्यासाठी बीड येथे रिफ्लेक्टर बसवण्याच्या अभियानाला सुरुवात. नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 बाला जगतकर न्यूज ब्युरोची बीडतून थेट लाईव्ह. बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून बरेचसे रस्ते अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेकांनी आपले जीव गमावला आहे. या दृष्टिकोनातून लोकांमध्ये जनजागृती व अवेअरनेस व्हावा म्हणून बीड येथील विश्वगती मोटार चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय काकडे यांच्या संकल्पनेतून रिफ्लेक्टर बसवण्याचे अभियान राबवण्यात आले. हा कार्यक्रम बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक, जालना रोड व पाडळशिंगी टोलनाका येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस प्रशासन, हायवे पोलीस व RTO यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. ज्या गाड्यांना रिफ्लेक्टर नाही त्या गाड्यांना रिफ्लेक्टर बसवले व पुढील गाडीची व मागील गाडीची सुरक्षा आपण कशी घ्यावी याबद्दल माहिती सांगितली. अनेक वाहनांना रिफ्लेक्टर लावून हा अभिनव उपक्रम बीड शहरात राबवण्यात आला. सध्या ऊस तोडीची वाहने खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आहेत. ट्रॅक्टर, ट्रॉली आहेत, ट्रक आहेत. अशा सर्व छोट्या वाहनापासून मोठ्या वाहनापर्यंत रिफ्लेक्टर बसवण्यात आले. या अभियानामध्ये बीड ट्रॅफिक पोलीस निरीक्षक सानप, त्याचबरोबर मांजरसुंबा हायवे पोलीस निरीक्षक डोंगरे, RTO गावडे यासह महादेव गरड, वसीम इनामदार, गणेश शर्मा, नागरे सतीश, राजेश कुडके, मदन दुगड्डे व रमेश लांडगे यांनी या अभियानात सहभाग नोंदवला. या अभियानांतर्गत अनेक वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यात आले. काही अधिकाऱ्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया. नेमकं काय उद्देश होता हा अभियान राबवण्यामागचा? 17/12/2025 रोजी संभाजी महाराज चौक, जालना रोड व पाडळशिंगी टोलनाका येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड, तसेच पोलीस विभाग बीड आणि विश्वगती मोटार मालक चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विजय नाना काकडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण रिफ्लेक्टर संदर्भात जनजागृतीसाठी आज आपण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सेंट्रल मोटर व्हेकल रूल म्हणजे केंद्रीय मोटार वाहन नियम 104 नुसार वाहनाला रिफ्लेक्टर असणं आवश्यक असतं आणि ते रिफ्लेक्टर गाड्यांना बसवण्यासाठी तसेच त्याची जनजागृती होण्यासाठी आज आमच्या सर्वांतर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सर्वांनी रिफ्लेक्टर वापरावे आणि रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरचा वापर तर आपणा सर्वांना माहितीच आहे. रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरमुळे जे रेड रिफ्लेक्टर बॅक साईडला गाडी चालवलेलं असतं तेव्हा ते चमकतं आणि मागच्या चालकाला समोरच्या वाहनाचं अस्तित्व लक्षात येतं. त्यामुळे सर्वांनी ट्रान्सपोर्ट व्हेकल झालं, नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल झालं, ह्या सर्वांनी रिअर साईडला, मागच्या साईडला रेड रिफ्लेक्टर, पुढच्या साईडला व्हाईट रिफ्लेक्टर आणि साईडला येलो रिफ्लेक्टर लावणं आवश्यक आहे. ह्या रिफ्लेक्टर संदर्भात रूल तुम्ही दंडात्मक कारवाई करता, RTO प्रशासन किंवा पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे, यासाठी लावू नका. हे रस्ते अपघात याच्या दृष्टीने रिफ्लेक्टर लावणं आवश्यक आहे. त्या सर्वांचं नियमांचं पालन करा. दंडात्मक कारवाईला घाबरून तुम्ही रिफ्लेक्टर लावू नका, तर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर लावा, एवढं माझं सांगणं आहे. आणि अपघात टाळा, एवढं माझं सांगणं आहे. सध्या जिल्ह्यामध्ये वाहतुकीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा पूर्ण राज्यातच वाहतुकीचं प्रमाण वाढलेलं आहे, वाहनं वाढलेले आहेत. प्रत्येकाने रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळूनच चाललं पाहिजे आणि हे वाढणारे अपघात टाळले पाहिजे. आता हे वाढणारे अपघात टाळण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं पालन केलं तरच टाळले जाणार आहेत. आम्ही आमच्या स्तरावर प्रशासनाने 40 ब्लॅक स्पॉट, 190 क्रिटिकल पॉईंट डिक्लेअर करून त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 40 मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 40 मृत्यू कमी झालेले आहेत. त्याच्यासाठी RTO, पोलीस, जिल्हाधिकारी आणि ट्रॅफिक विभाग तसेच विविध सामाजिक संघटना या सगळ्यांचं योगदान आहे. आणि त्यासाठी जनतेला आणखी आवाहन करतो की त्यांनी रूल्स पाळल्यावर यापेक्षाही
अपघात कमी होतील. जनतेला कोणत्या पद्धतीचं आव्हान असेल आणि जे रिफ्लेक्टर आहेत ते कोणत्या गाडीसाठी महत्त्वपूर्ण आहेत काय सांगा? रिफ्लेक्टर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वाहनाला पाठीमागे जे ट्रान्सपोर्टचे व्हेकल आहेत आणि ज्या वाहनाला पाठीमागे टेल लाईट नसतो असे वाहनं भरपूर आहेत. त्याचं प्रमाण त्याचे रिफ्लेक्टर लावणं गरजेचं आहे. ट्रॅक्टरने रिफ्लेक्टर लावणं गरजेचं आहे. ट्रॅक्टरचे ऊसतोडीचे वाहन आहेत, जास्त प्रमाण ऊसतोडीच्या वाहनाचं आहे ज्याला रिफ्लेक्टर नसल्यामुळं अपघात होतो. अलीकडे ट्रॉल्या लावल्या जातात परंतु त्याला रिफ्लेक्टर लावलं जात नाही आणि ते रिफ्लेक्टर न लावल्यामुळं अपघात होतात. मागच्या वर्षी या अपघाताचं प्रमाण जास्त आहे. यावर्षी अद्याप रिफ्लेक्टर नसल्यामुळं अपघात झालेला नाही, परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघात रिफ्लेक्टरमुळे कमी आहेत. यावर्षी बऱ्यापैकी रिफ्लेक्टर लावलेले आहेत, परंतु जे नवीन छोटे ट्रॅक्टर आहेत आणि छोट्या ट्रॉल्या आहेत ते रिफ्लेक्टर वापरत नाहीत, त्यांनी पण रिफ्लेक्टर वापरावं. आज हा उपक्रम मी गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्हा वाहतूक शाखा माझ्या तालुक्यामधनं ते जे 2 टॅप आहेत वाहतूक शाखेचे महामार्ग पोलीसचे, एक मांजरसुंबा आणि दुसरा पाडळसिंगी, या दोन्ही टॅपचे प्रमुख माझ्याबरोबर आता या उपक्रमामध्ये सुद्धा बरोबर आहेत. आणि माझी विश्वगती मोटर चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही संघटना, या संयुक्त विद्यमाने आम्ही गेले अनेक वर्षापासून ही एक मी रस्ता सुरक्षा सप्ताह आम्ही ह्या अशा गोष्टीने ह्याच्याकडे पाहत नाहीत, तर ही एक रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून ही 12 महिन्याची एक चळवळ होणं खूप गरजेचं आहे. आणि ती चळवळ ही जनसामान्यापर्यंत छोट्यातल्या छोट्या ग्रामीण भागातल्या वाहतूकदारापासून ती मल्टी एक्सेल जे लांब पल्ल्याच्या गाड्या चालतात त्या लांब पल्ल्याच्या गाड्यापर्यंत वाहतुकीचे नियम काय असतात, वाहतूक नियमामध्ये पाळल्याच्या नंतर अपघात कसे टाळतात, अपघात टाळण्यासाठी आपण वाहतुकीच्या नियमाचं पालन कसं करायला पाहिजे, ह्या अशा अनेक बाबी ह्या डोक्यात घेऊन वाहतूक शाखा असेल, माझा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बीडचे अधिकारी कर्मचारी वर्ग असतील, दोन्ही टॅपचे अधिकारी असतील आणि संघटना असेल, वारंवार आमचा हाच प्रयत्न आणि अट्टहास राहिलेला आहे की प्रत्येक वेळेस रिफ्लेक्टरची मोहीम राबवणं, जनजागृती राबवणं. जसे की पाठीमागच्या कार्यखंडामध्ये रोड हिप्नॅटिझमसारख्या केसेस होत होत्या. ते रोड हिप्नॅटिझम हे ड्रायव्हर लोकांमध्ये ती जनजागृती नसल्यामुळं त्याच्यातनं पण अपघात होत होते. आता जसं साहेबांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये 40 ब्लॅक स्पॉट आहेत, त्या ब्लॅक स्पॉटवर काय इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे ते सरकारच्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी, त्याच्यावर काय उपाययोजना करण्यासाठी अशा विविध गोष्टी घेऊन आम्ही रस्त्यावर वारंवार उतरण्याचा प्रयत्न करतो. ह्या प्रयत्नामध्ये मला परिवहन कार्यालय, वाहतूक शाखा, दोन्ही टॅपचे सहकारी अधिकारी कर्मचारी, एक प्रश्न विचारतो. खरं तर पाहायला माझं या तुमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हेच जनतेला आव्हान राहील, ही फक्त रस्ता सुरक्षेचा सप्ताह म्हणून जनतेने याच्याकडे पाहू नये. जसं की टू व्हीलर चालकाने हेल्मेट सक्ती आपण ज्यावेळेस शासन करतंय, तर माझं आव्हान चालकांना हे राहील की आपण आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठी ही सक्ती नसून की आपल्या जीवाचं प्रोटेक्शन आहे, आपण त्याचे निर्बंध पाळले पाहिजेत हे राहील. लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी आपण जे रिफ्लेक्टर मोहीम आता जी राबवतोय, ही रिफ्लेक्टर मोहीम नसून प्रत्येकाने त्याच्या वाहनाची काळजी, पाठीमागच्या वाहनाला येताना कुठलाही अपघात होऊ नये त्याच्यासाठी जी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतात, टेल लॅम्प, रेडियम, आता जी आम्ही उपाययोजना केलेली आहे ती की 3M पद्धतीची जे आता नवीन रिफ्लेक्शन रेडियम निघलेलं आहेत, रेट्रो रिफ्लेक्टर म्हणतात त्याला, ते रेडियमची सुविधा, अशा सुविधा आपण आपल्या स्तरावर करून आपला जीव जसा वाचवण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करतो, तसाच आपल्यामुळं कुणाचा जीव जाता कामा नये त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या वाहनाला ह्या सर्व इक्विपमेंट्स बसून त्याची सुद्धा खबरदारी घेण्यात यावी असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो.